उमरेड विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला एक मोठा राजकीय धक्का बसलाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा महामंत्री मिथुन माटे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गट पक्षात जाहीर प्रवेश केलाय। सोमवार दिनांक 1 जून रोजी माजी खासदार आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आणि तुमाने यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली। नागपूर येथे पार पडलेल्या या छोटेखानी सोहळ्यात आमदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते आणि उमरेड विधानसभेचे सचिव दिलीप सोनटक्के यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। या राजकीय घडामोडीमुळे उमरेड आणि भिवापूर परिसरातील भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे। शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये मिथुन माटे यांच्या सोबतच पेंढराबोडीचे सरपंच मनोज शंभरकर, गोंडबोरीचे सरपंच सुनील गजघाटे, नवेगाव देशमुखच्या सरपंच अश्विनी गायकवाड आणि मांगरूळ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंजुषा जिपकाटे या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। यासोबतच पहामी, कारगाव, शिरपूर, साले शहरी आणि साले भट्टी आदी गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश करत पक्षाचे झेंडे हाती घेतले। ग्रामीण भागातील कार्यक्षम सरपंचांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी पक्षांतर केल्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमरेड विधानसभा क्षेत्रात शिंदे सेनेची ताकद कमालीची वाढली असून भाजपला मात्र खिंडार पडले आहे। भिवापूर येथून मनोहर वानखेडे यांची रिपोर्ट। भिवापूर तालुक्यातील आज 4 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अनेक डझनभर कार्यकर्ते भाजप आणि अन्य काही पक्षांना सोडचिठ्ठी देत कृपाल तुमाने, माजी खासदार रामटेक आणि विधान परिषदेचे आमदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज एक अनोखी भेट त्यांना उमरेड विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी घडवून आणलेला आहे। दिलीपजी सोनटक्के आणि भाजपाचे जिल्हा महामंत्री अनुसूचित जाती सेनेचे मिथुनजी माटे आज या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला। त्यानिमित्त जाणून घेऊया की भाजपला खिंडार उमरेड विधानसभा क्षेत्रात किती पडले। आपल्यासोबत याविषयी दिलीपजी सोनटक्के उमरेड विधानसभेचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। दिलीप भाऊ, कसा पक्षप्रवेश या ठिकाणी घडून आपण आणला? मी वारंवार मिथुनजी आणि मी माझी कागद समजलं आहे की सर्व उमरेड विधानसभेतल्या काही कार्यकर्त्यांना, काही प्रमुख लोकांना सर्वांच्या संपर्कात आहे। मी प्रवेश कुणाला तशी जबरदस्ती करत नाही का आम्ही शिंदे सेनेत या शिवसेनेत या असं कुणालाच म्हटलं नाही। लोकांनी शिंदे साहेबावर विश्वास ठेवून, तुमाने साहेबावर विश्वास ठेवून, आमचे जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ यांच्यावर विश्वास ठेवून मिथुनजी यांनी मला फोन केला की बाबाने आम्हाला तुमच्या शिंदे सेनेमध्ये सक्रिय राहायचं आहे आणि तुमच्यामध्ये प्रवेश घेऊन माझी पूर्णपणे इच्छा आहे की शिंदे सेनेमध्ये आपण काम करावं। त्यासाठी आम्ही होकार दिला। आमचे नेते कृपालजी तुमाने साहेब, माझे आमदार, माझे खासदार संदीप भाऊ इटकेलवार यांना मी सर्वांना चर्चा केली आणि चर्चा करून सर्वांना बोलले की बाबा एक चांगलं नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे, दलित समाजाचे नेतृत्व आहे, अशा नेतृत्वाला आपण घेतलं तर आपल्या पक्षाला कुठेतरी वाढण्यासाठी मोठा आपल्याला चार्ज मिळेल आणि आपण चांगलं एक आपल्या विधानसभेत एक चांगलं नेतृत्व तयार होईल। अशा पद्धतीने आम्ही सर्वांसोबत चर्चा करून मिथुनजींना त्यांचा आमचा विश्वास असल्यामुळं आम्ही त्यांना म्हटलं चला बा आम्ही तुमचा प्रवेश घेण्यात हरकत नाही, ते नेत्यांसोबत बोलून आम्ही प्रवेश घेऊ। मिथुन भाऊ, आपण भाजपच्या मागील काही दिवसांपासून सक्रिय पदावर होता। 2दा पंचायत समितीची निवडणूकही आपण भाजपमध्ये, अचानक हा भाजप सोडण्याचा निर्णय का घेतला? मी भाजप सोडण्याचा निर्णय याच्यासाठी घेतला की मी तालुक्यात काम करत असताना मी 2दा पंचायत समिती भारतीय जनता पार्टीकडनं लढलो। तेव्हापासून माझ्या संपर्कात काही काँग्रेस, BJP, मी काही पक्ष म्हणून तालुक्यात काम नाही केलं। पण जो कोणी संकटात आहे, ज्याच्यावर काही अन्याय होत आहे तालुक्यात, त्या समस्या जर नेत्याला सांगितल्या तर नेते ऐकायला तयार नाही। आज भारतीय जनता पार्टी इतका मोठा पक्ष झाला आहे की त्यांना साधारण कार्यकर्त्यासोबत काही घेणं देणं नाही। काही आमचे सरपंच आहेत, विनाकारण पदावून खाली झाले, त्यांना न्याय देण्याचे प्रयत्न केले आम्ही, पण एकाही नेत्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही। त्यामुळं आज मी दिलीप भाऊच्या संपर्कात, दिलीप भाऊ माझे मित्र आहेत, त्या संपर्कात मी दिलीप भाऊंना सांगितलं की तालुक्यात काम करत असताना अडचणी इतक्या मोठ्या आहेत की सत्तेत पक्ष माझा सत्तेत आहे, सत्तेतला पक्ष काम करत असताना एखाद्या अधिकाऱ्यावर जर आवाज काढला तर नेता फोन करते की आपणच सत्तेत आहो,
आणि आपणच हा अधिकारी आपला आहे. पण अधिकारी हा कुणाचा नाही, अधिकारी हा भ्रष्टाचारी आहे. पूर्ण तालुका भ्रष्टाचार्यांनी वेढलेला आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. असे कित्येक कारणं आहेत. मी खूपदा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना सांगितलं, मी आक्रमक असल्यामुळं काही नेत्यांना ते खपत पण नाही. तो हा माझा आवाज कुठंतरी दाबल्यासारखा व्हायचा. त्यामुळं मी दिलीप भाऊला सांगितलं, संदीप भाऊ इटकेलवार यांच्या नेतृत्वात, निंबाळते भाऊ यांच्या नेतृत्वात, एकनाथजी शिंदे ज्या पद्धतीनं छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतात. मी भारतीय जनता पार्टीमध्ये 5 वर्ष काम केलं, जिल्हा महामंत्री आहो. पण बावनकुळे साहेब मला नावानं मला वाटते पूर्ण आयुष्य काढलं असतं मी तरी मिथुन भाटे कोणाला ओळखलं नसतं. ही परिस्थिती मला शिवसेनेमध्ये नाही दिसली. छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना विचारलं जाते, छोटा मोठा कार्यकर्ता नेत्यांसोबत बोलू शकते. आज आपलं धामणगाव पाहिलं, धामणगावामध्ये आपण सक्रिय होतो, मी सक्रिय होतो स्वतः. पहिल्यांदा जी मदत केली ते मी केली, माझ्या टीमनं केली. पण जेव्हा बावनकुळे साहेब तिथं पोहोचले तर नेते असे डझनभर येतात का आपण कुठं लपावं, आपण दिसूच शकत नाही. भारतीय जनता पार्टीतले नेते फक्त आता फ्लॅश मारण्यापुरतं राहिले आहेत, काम खालच्या लेवलवर काही नाही. आणि मला गोरगरीब जनतेचं काम करायचं आहे. तो कुण्या पक्षाचा आहे, कुण्या पक्षाचा नाही आहे, मला काही घेणं देणं नाही. आज माझ्यासोबत कित्येक काँग्रेसचे लोक आहेत. आता भारतीय जनता पार्टीत असल्यामुळे काँग्रेसचे लोक काम, मी पक्ष म्हणून कधी काम केलं नाही आणि कुण्या पक्षाचं कट्टरपणे काम नाही केलं. मी माणूस म्हणून काम केलं. त्या माणूसपणाची जाणीव आज माझ्यासोबत हे 70-80 वर्षाचे काही म्हातारे लोक आहेत. यांना बी माझ्यात काहीतरी दिसलं असेल. आज जवान लोक आहेत, काही सरपंच आहेत. म्हणजे मलाही नव्हतं वाटलं की माझ्या नेतृत्वात इतके मोठे लोक पक्षप्रवेश करतील. मी माझ्या या काही 4-5 वर्षात लोकसेवा केली त्याचं प्रतीक मी नशिबान समजतो, इतके लोक माझ्यासोबत आहेत. आपले शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ इटकेलवार या ठिकाणी आहेत. त्यांच्या नेतृत्वात हा मोठा एक पक्षप्रवेश या ठिकाणी झाला. भाऊ, हे सगळे भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आज तुमच्या पक्षात समाविष्ट झालेले आहेत. आता तुमच्या यांच्याकडून काही अपेक्षा असतील, कशा त्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करा. सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी शिवसेनेचे नेते माननीय श्री रुपाली तुमाणे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. एक आनंद होतो कुठेतरी बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शन नेतृत्वामध्ये व माननीय कृपालजी तुमाणे यांच्या मार्गदर्शनामध्ये आता आमचे विधानसभेचे सचिव दिलीप भाऊ सोनटक्के, त्यानंतर उपजिल्हा प्रमुख संदीप निंबाळते व आमचे पूर्ण तालुका प्रमुख महिला संघटिका या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्वांच्या समन्वयाने हा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. मिथून भाऊंचं खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला व आम्ही जरी महायुतीतून आपण महायुतीमध्ये झालो, पण शिवसेनेची कार्यशैली जी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम सुरू होते व मिथून भाऊंनी सांगितलंच की शिवसेनेमध्ये कोणताही कार्यकर्ता राहावा, किती मोठा राहावा, त्याला एक शिवसैनिक म्हणून जो मान सन्मान मिळतो, त्यामुळे त्यांनी आमच्यावर विश्वास